शरद पवारांनी तब्बल 8 नेते फोडले, पण देवेंद्र फडणवीस यांना कानोकान खबर नाही. भारतीय जनता पक्ष लोकसभेमध्ये दोबी पछाड होते, महाराष्ट्रात तर भुईसपाट होते त्यांची, कारण 22 जागा जिंकल्या होत्या भाजपने, त्यात तब्बल 9 जागांवर येतात. महायुतीचा धुवा उडतो आणि शरद पवार पुन्हा एकदा किंग मेकर ठरतात. पण आता भाजपचे अनेक नेते तुतारी फुंकणार आहेत, भाजपला सोडचिठ्ठी देत विधानसभेच्या मैदानात शरद पवार यांच्याकडून उतरणार आहेत. कोणकोणते नाव आहेत ते? देवेंद्र फडणवीसांना मास्टर माइंड म्हटलं जातं, पण खरे चाणक्य शरद पवारच आहेत. असं का? कारण येणाऱ्या दिवसांमध्ये, येणाऱ्या काही महिन्यांमध्ये असं म्हणूयात आपण की अनेक नेते आपल्याला भाजपच्या बाकांवरून डायरेक्टली शरद पवारांच्या तुतारीवर बसलेले दिसतील, विराजमान झालेले दिसतील. त्याचं कारण विधानसभेचे तिकीट वाटप आहेत, त्यांचा शो होणार आहे, त्यात याच्या भीतीने तरी समजा, किंवा तिकीट कापलं जाणार आहे याच्या भीतीने तरी मोठा पक्षप्रवेश होणार आहे. आणि त्यात लिस्ट नंबर 1 म्हणजे समरजित घाटगे यांचा नुकताच प्रवेश होणार आहे. समरजित घाटगे कागलमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत. तिथं हसन मुश्रीफ यांना तिकीट जाईल म्हणून समरजित घाटगे कमबॅक टू इथं जे आहेत ते तुतारीवर लढताना दिसू शकतात. त्यानंतरचं नाव म्हणजे निंबाडकर यांचं, कारण निंबाडकर जे आहेत ते राष्ट्रवादीत आहेत, घड्याळीवर आहेत, पण नुकतंच एक इंटरव्ह्यूमध्ये एक सभेमध्ये त्यांनी सांगितलं की मी तुतारी फुंकू शकतो, त्याला वेळ लागत नाही. यावरून प्रत्येकाच्या भुया उंचावलेल्या आहेत आणि जवळपास असं सांगण्यात येते की ते जाऊ शकतात शरद पवार यांच्या गटामध्ये. तिसरं नाव, प्रामुख्याचं नाव नरहरी झिरवळच दिसत आहेत, कारण नरहरी झिरवळ कदापि सांगत असले की मी जाणार नाही, पण मुलाला ते त्यांचा राजकीय वारसा सोपवत आहेत का हे सुद्धा सांगितलं जातं, कारण मुलगा अनेक सभेंमध्ये दिसतो पवारांच्या. त्यानंतरचं नाव, ते प्रामुख्याचं नाव येतं ते म्हणजे बबनराजे यांचं. बबनराजे सुद्धा जे आहेत ते काही मागे जर आपण सभा बघितल्या तर शरद पवारांची जवळीक त्यांची दिसून आली. आणि पिचड घराणं, त्यातल्या त्यात मोठं घराणं जे शरद पवार यांच्या खूप जवळ गेलेलं आहे. अकोल्यामध्ये एक मोठं वलय आहे त्यांचं सुद्धा, पण भाजपने त्यांना बॅकफूटवर दाबलं, त्यामुळे ते सुद्धा जाऊ शकतात काही केल्यानी. त्यानंतर जुन्नरमधून 2 नावं समोर येतात, एक अतुल बेनके जे सध्या आमदार आहेत आणि एक माजी आमदार आहेत शरद सोनवणे. शरद सोनवणे ह्यासाठी जर चल चर्चेत आहेत की ते जाऊ शकतात शरद पवार यांच्या गटात, तर हे असे नेते मित्रांनो ते जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं कोणकोणतं नाव यात ॲड होऊ शकतं?